हॅलो एव्हरीवन, वेलकम टू पी बाम्सोहॉलिक. आज आपण या व्हिडिओमध्ये इंद्रिय पंचपंचक, इंद्रिय सन्निकर्ष आणि त्रयोदशविधकरण बघणार आहोत. तिन्हीवर प्रश्न विचारले जातात. सो इंद्रिय पंचपंचक. इह खलु पंचेंद्रियानि पंचेंद्रिय द्रव्यानि पंचेंद्रियाधिष्ठानानि पंचेंद्रियार्थाः पंचेंद्रिय बुद्धयो भवन्ति इति उक्तम इंद्रियाधिकार. चरकंडी सूत्रस्थानातील इंद्रियोपक्रमणीय अध्याय जो 8वा अध्याय आहे, यामध्ये पंचपंचक सांगितले आहे. पंचपंचक म्हणजे काय? पंचेंद्रिय, पंचेंद्रिय द्रव्य, पंचेंद्रिय अधिष्ठान, पंचेंद्रिय अर्थ आणि पंचेंद्रिय बुद्धी. पंचेंद्रिय म्हणजे जे आपले 5 सेन्सेस आहेत ते श्रोत, स्पर्शन, चक्षु, रसना, घ्राण. त्यानंतर त्यामध्ये काय इन्व्हॉल्ड आहे, कुठला महाभूत इन्व्हॉल्ड आहे? आकाश, वायू, तेज, रस, पृथ्वी. त्यानंतर कुठल्या ऑर्गनच्या आश्रयाने ते राहतात, कुठल्या अर्थाला ते ग्रहण करतात आणि कुठली बुद्धी, कोणती बुद्धी आपण त्यांना नाव दिलेलं आहे तसं. पंचेंद्रिय तत्र चक्षु, श्रोत, घ्राण, रसना, स्पर्शनम इति पंचेंद्रियानि. पंचेंद्रिय द्रव्यानि खम वायुर्ज्योतिरापो भूरिति. पंचेंद्रिय श्रोत, स्पर्शन, चक्षु, रसना, घ्राण. पंचेंद्रिय द्रव्यामध्ये ख म्हणजे आकाश, वायू, ज्योती, तेज, आप, पाणी आणि भू म्हणजे पृथ्वी. पंचेंद्रियाधिष्ठानानि अक्षिणी कर्णौ नासिके जिव्हा त्वक चेती. म्हणजे अक्षी म्हणजे डोळे, कर्ण म्हणजे कान, नासिका म्हणजे नाक, जिव्हा, त्वक स्किन. पंचेंद्रिय अर्थ शब्दस्पर्श रूपरसगंध. त्यानंतर त्यांच्या विषयांचा संयोग झाल्याने इंद्रियजन्य 5 प्रकारचे ज्ञान होते. ती पंचेंद्रिय बुद्धी म्हणजे श्रोत, आपण ऐकतो श्रोत बुद्धीने, आपण फील करतो स्पर्शन बुद्धीने, चक्षु बुद्धीने बघता येतं, रसन बुद्धीने टेस्ट समजते आणि घ्राण बुद्धीने शब्द कळतात, गंध कळतो. तर जर तुम्हाला पंचपंचक लिहायला येईल तर मग तुम्हाला मेन श्लोक लिहायचा आहे. हे लक्षात राहिले तर चांगलीच गोष्ट आहे आणि हे मग टेब्युलर फॉर्म मध्ये तुम्ही तिथं सांगू शकता. आता आपण इंद्रियाबद्दल बघत आहोत. जर इंद्रियाबद्दल काही पण प्रश्न आला तुम्हाला, त्यामध्ये निरुक्ती, परिभाषा, लक्षण, उत्पत्ती ह्या गोष्टी लिहिणं गरजेचं आहे. इंद्रिय निरुक्ती. यद्वा इंद्रियस्य आत्मनः लिंगचिन्हम उपभोग साधनम इंद्रियमिति. इन्न शब्दाला घय प्रत्यय लागून इंद्रिय बनलेला आहे. हे आत्माचे लिंग चिन्ह उपभोगाचे साधन असल्यामुळे त्याला इंद्रिय म्हणतात. का बरं? इंद्र म्हणजे प्राण, आत्मा, आणि इंद्रिय म्हणजे प्राणाचे लक्षण किंवा ज्याद्वारे आत्मा कुठे माहिती घेत असतो ते साधन, म्हणून त्याला इंद्रिय असं म्हटलेलं आहे. परिभाषा. शरीर संयुक्त ज्ञान करणम अतींद्रिय इंद्रियम. इंद्रियालाच अतींद्रिय म्हटलेलं आहे आणि शरीराशी संयुक्त होऊन जो ज्ञान करवून देतो त्या साधनाला, त्या करणाला इंद्रिय असं म्हणतात. त्यानंतर लक्षण सांगितले. इंद्रिय लिंगम म्हणजे प्राणाचं लिंग असलेला. इंद्रिय दृष्टम ज्याद्वारे आपण बघू शकतो. इंद्रिय सृष्टम ज्याद्वारे निर्मिती होते. इंद्रिय दृष्टम. इंद्रिय दत्तम. त्यानंतर उत्पत्ती सांगितलेली आहे. चरकांनी सांगितलं आहे पंचमहाभूतानुसार, म्हणजे अव्यक्त तत्व, त्यानंतर महत, त्यानंतर अहंकार, अहंकारापासून पंचतन्मात्रा, पंचतन्मात्रेपासून महाभूत आणि पंचमहाभूतापासून एकादश इंद्रिय बनलेली आहेत. त्यानंतर सांख्यांनी जे त्रिविध अहंकार होते त्यापैकी सात्विक आणि राजसिक अहंकाराच्या सहाय्याने पंच महाभूत आणि त्यानंतर इंद्रियांची उत्पत्ती सांगितली आहे. वैशेषिक मतानुसार एक महाभूताच्या परमाणूपासून इंद्रिय बनले आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर पांचभौतिकत्व सांगितलेलं आहे की आयुर्वेदानुसार इंद्रिय पांचभौतिक आहेत. सांख्यांनी अपांचभौतिक मानलेलं आहे. हे विचारलं जाऊ शकते MCQ मध्ये की इंद्रियाला सांख्यानुसार इंद्रियांना काय म्हणतात, तर अपांचभौतिक आहे. आयुर्वेदांनी पांचभौतिक सांगितले आहे आणि न्याय आणि वैशेषिकांनी एकभूतारब्धत्व सिद्धांताने इंद्रियांचं वर्णन केलं. त्यानंतर परत तेच पंचमहाभूत आकाश, वायू, तेज, जल, पृथ्वी. पंचकर्मेंद्रिय आकाशाशी निगडित असलेले वाक, वायू, पाणी, तेज, पाद, जल, वायू, पृथ्वी, उपस्थ. आता यामध्ये पाणी म्हणजे हात, वाक म्हणजे मुख, पाद म्हणजे पाय, पायू म्हणजे गुद आणि उपस्थ म्हणजे कर्मेंद्रिय. पंचज्ञानेंद्रिय श्रोतेंद्रिय, त्वगेंद्रिय, चक्षुरेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय. श्रोतेंद्रियाच्या ठिकाणी आकाश महाभूताधिक्य असते, त्वगेंद्रियाच्या ठिकाणी वायू महाभूताधिक्य असते, चक्षुरेंद्रियाच्या ठिकाणी तेज महाभूताधिक्य असते, त्यानंतर रसनेंद्रियाच्या ठिकाणी जल आणि घ्राणेंद्रियाच्या ठिकाणी पृथ्वी महाभूत. आता आपण इंद्रिय वृत्ती बघणार आहोत. वृत्ती म्हणजे काय? विषय. तर इंद्रिय कुठल्या विषयाला
धारण करते ते. ज्ञानेंद्रियांची वृत्ती शब्दादिषु पंचमालोचन मात्र मिश्यते वृत्ती. ज्ञानेंद्रिय 5 असून त्यांच्या वृत्ती पण 5 आहे. श्रोताची शब्द, त्वचाची स्पर्श, नेत्राची रूप, जिव्हाची रस आणि घ्राणेंद्रियाची गंध. ज्या इंद्रियामध्ये ज्या भूताचे आधिक्य आहे त्याच्याशी निगडित जो अर्थ आहे तो इंद्रिय ग्रहण करत असतो किंवा इंद्रियाधिष्ठान ग्रहण करत असतो. जसं आकाशात्मक श्रोत्र आकाशात्मक शब्दाला ग्रहण करतं. त्यानंतर कर्मेंद्रिय वृत्ती वचनादान विहरणोत्सर नंदाश्च पंचानन. कर्मेंद्रियांची संख्या 5 असून त्यांच्या वृत्ती सुद्धा 5 सांगितल्या आहे. सांख्यांनी पाणी पाद पायू उपस्थ वाक सांगितलाय. चरकांनी हस्त पाद पायू उपस्थ आणि जिव्हा सांगितलेलं आहे. त्यानंतर पाणी म्हणजे हाताचं कार्य आहे आदान प्रदान करणे, यांनी ग्रहण आणि धारण सांगितले आहे. पादाचं कार्य फिरणे विहरण करणे सांख्यांचं मत आहे, यांनी गमन हा शब्द वापरलाय. पायू म्हणजे गुद हे मलत्याग आणि उत्सर्गासाठी सांख्यांनी सांगितलंय आणि चरकांनी मलविसर्जनाचं वर्णन केलंय. त्यानंतर सांख्यांनी उपस्थामध्ये कामोपभोग आणि आनंद सांगितले, उपस्थामध्ये मूत्रविसर्जन सांगितले. वाक बोलणे आणि वचन आणि इथे जिव्हा वचन आणि शब्दोत्पत्ती. त्यानंतर आता आपण मनाची वृत्ती बघणार आहोत, जे ऑलरेडी आपण बघितले. मनाचे विषय चिंत्य विचार्य मूल्यम च ध्येय संकल्प मेवच, म्हणजे चिंतन करणे, विचार करणे, उहापोह करणे, संकल्प घेणे, ध्येय करणे, हे सगळे मनाचे विषय आहे. हे एक सब टॉपिक झालं. त्यानंतर आता आपण त्रयोदश करण बघणार आहोत. हे सुद्धा विचारले जाऊ शकते. ह्यामध्ये त्रयोदशविध करण म्हणजे 13 करण सांगितले, 13 साधन. तर करणाचे 2 प्रकार, बाह्यकरण आणि अभ्यंतर किंवा अंतकरण. बाह्यकरण मध्ये दशविध पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय येतात आणि त्याचे आपण वृत्ती बघितले आहेत. अंतकरण मध्ये सांख्यांनी 3 सांगितले, योगशास्त्रांनी 4 सांगितले, वेदांत मतानुसार 5 आहेत. सांख्यानुसार 3 आहे, मन, बुद्धी आणि अहंकार. हेच आपण वाचत असतो त्रयोदश करण मध्ये. योगशास्त्रामध्ये 4 सांगितले, ज्यामध्ये चित्त ऍड केलेलं आहे. ह्याला योगशास्त्रांनी सांगितलेलं आहे. वेदांत मतानुसार 5 सांगितले आहे, मन, बुद्धी, चित्त, आत्मा, अहंकार. यालाच करण पंचक सुद्धा म्हणतात. त्यानंतर चरकांनी 12 करण मानले आहे. त्यांनी मन, बुद्धी आणि 10 इंद्रिय सांगितले आहे. त्यांनी अहंकाराला कन्सिडर केलेलं नाहीये. हे पण पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखं आहे की चरकांनी कुठलं तत्व मान्य केलं नाही आहे अंतकरणामध्ये, तर ते अहंकार आहे. त्यानंतर आपण त्रयोदशविध करण बघत आहोत. करणम त्रयोदशविधम तद आहारण धारणम प्रकाशकरणम कार्यम च तस्य दशधा आहार्य धार्य प्रकाश्यम च. सांख्यकारिकामध्ये आलेलं आहे हे वर्णन. त्रयोदशविध करणामध्ये पंच ज्ञानेंद्रिय, जे आपण आताच बघितले, पंचकर्मेंद्रिय आणि मन, बुद्धी, अहंकार याचा समावेश होतो. करणांचे कार्य काय आहे? पंच ज्ञानेंद्रिय टुगेदर त्यांनी सगळ्यांचे कार्य सांगितले आहे. पंच ज्ञानेंद्रियाचे प्रकाशन, अंतकरणाचे धारण, पंचकर्मेंद्रियाचे आहारण. आता आपण बघत आहोत इंद्रियार्थ सन्निकर्ष, म्हणजे इंद्रियांशी असलेला संबंध. सन्निकर्ष नाम संबंध. तर्कभाषांनी हे डेफिनेशन सांगितलेली आहे. त्यांनी संबंधाला सन्निकर्ष म्हटलेला आहे. लौकिक प्रत्यक्ष ज्ञान हेतू, म्हणजे जे आपल्या समोर गोष्ट अवेलेबल आहे त्याचं आपण ज्ञान कसं करून घेतो, आपल्या इंद्रियाला त्याचं कसं ज्ञान होतो, त्याचे काही प्रकार सांगितलेले आहे. आत्मा, मन, इंद्रिय त्यांच्या विषयांशी असलेला संबंध म्हणजे सन्निकर्ष. संबंध म्हणजे सन्निकर्ष. आत्मा, मन, इंद्रिय आणि त्यांचे विषय. संबंध किंवा सन्निकर्ष 2 प्रकारचे, नित्य आणि अनित्य. नित्य हे समवाय संबंध असते, जे नेहमीसाठी असते, आणि अनित्य हे संयोग किंवा सन्निकर्ष आहे, जे तात्पुरते असते. इंद्रियार्थ सन्निकर्ष 6 प्रकारचे आहेत. सगळ्यात मेन तर आधी 2 प्रकारचे इथे सांगितले, सात्मेंद्रियार्थ संयोग आणि असात्मेंद्रियार्थ संयोग. सात्मेंद्रियार्थ संयोग म्हणजे काय? इंद्रियांना आत्म्याला सम्यक ज्ञान प्राप्त करून देणे, ज्याच्यामुळे स्वास्थ्य लाभते, म्हणजे चांगले जे हितकर आहे असे संयोग घडवणे. आणि असात्मेंद्रिय अर्थ म्हणजे इंद्रियांचा त्यांच्या विषयांशी विषम स्वरूपात होणारा संयोग, ज्याच्यामुळे रोगोत्पत्ती होऊ शकते. आपल्याकडे आपण असात्मेंद्रिय अर्थ संयोग व्याधी हेतूमध्ये बघत असतो, ज्याच्यामुळे व्याधी उत्पन्न होते असे प्रतिकूल सिच्युएशन्स म्हणजे अनफेवरेबल कंडिशन. आणि असात्मेंद्रिय अर्थ संयोग म्हणजे अशा गोष्टींसोबत आपला संयोग होणे विच इज सुटेबल, फेवरेबल आहे. त्यानंतर 6 इंद्रियार्थ सन्निकर्ष, हे खूप फ्रिक्वेंटली विचारले जातं.
इथं सगळ्यात पहिले आहे संयोग सन्निकर्षण. इंद्रियांचा द्रव्यांशी संयोग ज्याने ज्ञानप्राप्ती होते. म्हणजे एक गोष्ट ठेवली आहे, पेन ठेवलं आहे आणि तुम्ही त्याला बघत आहे, हे झालं संयोग सन्निकर्षण. म्हणजे चक्षुने घट बघणे. दुसरं आहे संयुक्त समवाय सन्निकर्ष. इंद्रियाने द्रव्याश्रित गुण, जाती, कर्म, ज्ञान. संयोग सन्निकर्षामध्ये तुम्ही केवळ एका वस्तूला बघत आहे, पण संयुक्त समवाय सन्निकर्षामध्ये वस्तूतील जातीला तुम्ही बघून घेताय किंवा त्याच्याबद्दलचे ज्ञान करत आहे. जर हे पेन इथं ठेवलेलं आहे, तर तुम्ही संयोग सन्निकर्षाने त्याला ओळखाल की पेन आहे. संयुक्त समवाय सन्निकर्षाने तुम्ही त्याचं रूप, त्याच्यामध्ये असलेली इंक म्हणजे त्याबद्दलच्या आणखीन इतरही गोष्टी जे आहे, लक्षणे आहेत, त्यांचं ज्ञान प्राप्त करणार. संयुक्त संवेद समवाय सन्निकर्ष म्हणजे इंद्रियाने द्रव्याश्रित गुणांच्या गुणत्वाचे ज्ञान करणे. म्हणजे इथं जसं एक्झाम्पल दिलंय, चक्षुने घटाचं रूप. सगळ्यात आधी आपण संयोग सन्निकर्षामध्ये चक्षुने घट बघितलं. संयुक्त समवाय सन्निकर्षामध्ये चक्षुद्वारे घटाचं रूप बघितले. संयुक्त संवेद समवाय सन्निकर्षामध्ये सांगितलंय की घटाचं रूप चक्षु घटाचं रूप बघत आहे आणि त्याचे रूपत्व देखील वर्णन करत आहे. त्यानंतर समवाय सन्निकर्ष अयुत सिद्ध संबंध म्हणजे कधी न तुटणारा आकाश आणि शब्द ह्याचा संबंध. संवेद समवाय सन्निकर्ष म्हणजे इंद्रियाला विषयाशी जातीचे ज्ञान करून देणे. इंद्रियाला त्याच्या विषयाच्या जातीचे ज्ञान करून देणे. जसं श्रोत्याला शब्दाची शब्दत्व जाती कळणे. विशेषण विशेष्याभाव म्हणजे अभावाचे प्रत्यक्ष ज्ञान करून देणे की ॲब्सेन्स आहे. जसं घटाचा अभाव चक्षुला ज्ञानप्रमाणे अभाव कळते. जर तिथं हा पेन आहेच नाही तर मी कसंच एक्सप्लेन करणार आहे, ते त्याच्या अभावाने कळून येतं. तर अशा प्रकारे इंद्रियार्थ सन्निकर्ष आहे. हे इझी एक्झाम्पल्स आहे. तुम्हाला त्याचं बेसिक मीनिंग माहीत असलं पाहिजे. संयोग सन्निकर्ष म्हणजे जे आहे, जी गोष्ट आहे त्याच्याशी संयोग होणे इंद्रियाचा. संयुक्त समवाय सन्निकर्ष म्हणजे जी गोष्ट आहे त्याच्या गुणजातीचं ज्ञान. संयुक्त संवेद समवाय म्हणजे जे गुण आहे त्याचं सुद्धा गुणत्वाचे ज्ञान करणे. समवाय सन्निकर्ष म्हणजे जे अयुत सिद्ध संबंध आहे, कधी न तुटणारं असं संबंध, त्याच्याबद्दलचे ज्ञान. संवेद समवाय सन्निकर्ष म्हणजे इंद्रियाला विषयाच्या जातीचे ज्ञान करून देणे की त्या जसं श्रोताला शब्दाची शब्दत्व जाती कळते. शब्दत्व ही जाती आहे शब्दाची. जसं इथं आपण रूपत्व बघितलं त्याचप्रमाणे शब्दत्व आणि त्यानंतर विशेषण विशेष्याभाव. अशा प्रकारे आपण इंद्रिय आणि प्रमाण टॉपिक कंप्लीट केलेला आहे. काही अडचण असेल तर विचारा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.